हॅलो, नमस्कार. तर आज मी सांगणार आहे की माझे केस घनदाट आणि हेल्दी कसे दिसतात. तर त्यासाठी मी मेहंदी लावत असते केसाला. तर ती कशी भिजवते मी, तर बघा एका पातेल्यात मी पाणी घेतलं गरम करायला आणि दिवसभरापासून मेथी दाणे असतात ते भिजत टाकले होते मी. ते त्या पाण्यात उकडायला ठेवले आणि कलर येण्यासाठी म्हणजे मेहंदी केसांना छान असा कलर येण्यासाठी त्यामध्ये मी चहा पावडर घालणार आहे. एक साधारण 3 ते 4 चम्मच चहा पावडर घातली आहे आणि त्या पाण्याला मस्त अशी मंद आचेवर 10 ते 15 मिनिट उकडून घ्यायचं. तर मी नुपूर ही हिना मेहंदी येते नॅचरल, तर ती वापरते. तर हा बघा एक 150 ग्रॅमचा पाऊच घेतला आहे मी आणि एक छोटावाला 75 ग्रॅमचा पॅकेट घेतला. तर एवढे म्हणजे जे व्हिडिओ माझे बघत असतील त्यांना माहिती आहे माझे केस खूप लांब आहेत, तर एवढे लागतीच माझ्या केसांना मेहंदी. तर त्यामुळे मी ही 2 पॅकेट घेतलेत. तर ते एका बाउलमध्ये मी मेहंदी काढून घेते. तर माझ्याकडे लोखंडाची कढई नाही आहे. तुमच्याकडे जर असेल तर मी सांगते की जरूर वापरा. लोखंडाच्या कढईत मेहंदी भिजवून ठेवली तर आणखी छान कलर येतो. पण माझ्याकडे नाही म्हणून मी कुठल्याही दुसऱ्या बाउलमध्ये भिजवते. तर सर्व मेहंदी मी काढून घेणार आहे आणि आपण जे काही पाणी उकळून घेतलं आहे चहा पावडर आणि मेथी दाण्यांचं, ते गार करून घ्यायचं आणि गार झाल्यावर त्याने ही मेहंदी पावडर भिजवायला घ्यायची. तर भिजवताना लक्षात ठेवायचं गाठी होऊ द्यायच्या नाही, नाहीतर मग गाठी झाल्या की त्या आपल्याला म्हणजे केसांना लावताना जड जातात. त्यामुळे थोडं थोडं घालून मी हिला काय म्हणतात रवी घेतली जरा मिक्स करायला, याने गाठी होत नाहीत म्हणून मेहंदीच्या. आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते मी मेहंदी, ज्यामुळे गाठी होणार नाहीत. तर मला हे पाणी कमी पडलं होतं, तर आपलं साधारण पाणी घेऊन मी भिजवून घेते आहे. आता मी रात्रीची भिजवून ठेवते आहे कारण मला उद्या सकाळी लावायची आहे. तर मी आत्ताच पातळ नाही करणार आहे, म्हणजे जेवढी लागेल फक्त भिजवून ठेवणार आहे मुरायला आणि ही रात्रभर अशीच मुरायला ठेवून देणार आहे. तर बघा मी कशी अशी मस्त मिक्स करत करत भिजवत आहे. तर अशीच भिजवा, त्यामुळे गाठी नाही होणार. तर माझी अशी मेहंदी सकाळी बघा सकाळची आहे ही, एवढी घट्ट होती. तर त्यामध्ये मी आता दही म्हणजे डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे जरा मला, तर मग डॅन्ड्रफसाठी मी मेहंदी लावताना त्यामध्ये दही मिक्स करते. तर एकत्र 2 कामं होऊन जातात. नुसतं दही लावल्यापेक्षा मेहंदीत घातलं की डॅन्ड्रफ पण कमी होतो. आणि केस सिल्की आणि शायनी होण्यासाठी मी त्यामध्ये अंड घालणार आहे. म्हणजे मी नेहमीच घालते अंड. तर ते अंड आणि दही घालून पुन्हा मी मेहंदी मिक्स करून घेते. आणि नंतर आपल्याला जेवढी पातळ मेहंदी लागणार आहे तेवढी भिजवून घ्यायची. तर बघा साधारण मी अशी मेहंदी भिजवते, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. पातळ झाली तर उगाच ती लावताना मग सर्व इकडे पसरते, म्हणजे सांडती सर्व अंगावर, व्यवस्थित लागत नाही. आणि चला तर मग मेहंदी लावायला घेतली. त्याआधी तर मी केस विंचरून घेते आहे, म्हणजे केसातला सर्व गुंता काढून घ्यायचा, म्हणजे मेहंदी लावायला जड जात नाही. आणि हो, हे पाणी घेतलं आहे मी. पाण्याने केस ओलसर करून घ्यायचे थोडेसे. तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही त्याने पण स्प्रे करू शकता केसावरती. तर मेहंदी लावताना म्हणजे जेव्हा आपण केस वेगवेगळे भाग सेपरेट करतो तर गुंता होत नाही आणि आपल्याला जड जात नाही. तर बघा मी तुम्हाला केससुद्धा दाखवले माझे किती पांढरे झालेत. तर आता हिवाळा होता त्यामुळे मी लावली नाही. 5-6 महिने झालेत मेहंदी. तर मेहंदी लावताना बघा एक एक भाग घ्यायचा. तर मी समोरचा एक भाग घेतला आहे, तर त्याला अशी मेहंदी लावून घेते आहे मी. आणि जिथं आपण तो जुडा तयार करणार आहे मेहंदीचा, तिथे आधी स्काल्पला मेहंदी लावून घ्यायची सर्व. म्हणजे जुडा झाल्यावर आतले केस तसेच राहत नाही, म्हणजे म्हणून आधी सर्व स्काल्पला मेहंदी लावून घ्यायची स्काल्पच्या केसांना आणि तिथे जुडा तयार करायचा. तर बघा सर्व इकडे व्यवस्थित मेहंदी लागली पाहिजे याची काळजी घ्यायची, म्हणजे एकसारखा कलर येतो आपल्या केसांना. तर तिकडे आरशात बघून मी मेहंदी लावत होते, म्हणजे मला दिसायला पाहिजे व्यवस्थित लागते की नाही म्हणून. स्काल्पच्या केसांपासून तर एंडपर्यंत व्यवस्थित मेहंदी लागली पाहिजे.
तर बघा मी कशी अशी जुडा तयार करून घेते त्याचा, आणि जुडा तयार करता करता बाकीच्या केसांना पण मी मेहंदी लावायला घेते. एंडपर्यंत मेहंदी लावल्या गेली पाहिजे. आणि वरून जुडा तयार करताना वरून मेहंदी म्हणजे एक लेअर गुंडाळून झाला की त्याला पण वरून मेहंदी लावायची. आणि आता दुसरा भाग घेते मी, म्हणजे असं एक एक जास्त जाड केस नाही घ्यायची मेहंदी लावताना, एक एक भाग काढायचा आणि तेवढ्याच भागाला मेहंदी लावून तो गुंडाळत जायचा. तर इकडे मुलं पण मध्ये मध्ये करत होते वेदा येऊन. तर बघा इकडे पण मी अशी छान माझा आंबाळा सुटलाय. तर परत त्याला टाईट बांधून घ्यायचा, कारण आपल्याला एवढे सर्व केस गुंडाळायचे म्हटल्यावर बेस त्याचा टाईट असला किंवा बाकीचे पण आंबाळा छान बसेल. तर आता बाकीच्या पण केसांना मी अशीच मेहंदी लावून घेणार आहे. तर बघा माझी मेहंदी लावून झाली आहे, आणि जेवढी मी मेहंदी भिजवली होती ती सर्व मला लागली, म्हणजे 2 पॅकेट भिजवलेले ते पूर्ण संपली मेहंदी. तर आत्ता मी ही मेहंदी म्हणजे एक 3-3.5 तास ठेवणार आहे. तर बघा घड्याळीमध्ये 10:30 म्हणजे 10:35-36 झाले होते. तर तेव्हापासून एक साधारण 2 वाजेपर्यंत ठेवणार मी. तर आत्ता वाजलेत 2:45 वाजत आलेत. जरा उशीर झाला मला, मुलांना जेवायला देत होती तर मेहंदी अशी काही सुकलेली आहे. तरी मी याला आता धुवून घेते. तर मी मेहंदी धुवून घेतली आणि केस सुकवून घेतलेत. तर शॅम्पू वगैरे काही नाही लावलं आहे, नुसतं आपल्या साध्या प्लेन पाण्याने केस धुतलेत. तर बघा किती छान कलर आला आहे केसांना, म्हणजे मी तुम्हाला जे दाखवले होते माझे केस पांढरे झालेले ते पण मस्त शायनी झालेत, म्हणजे ब्राऊन कलर आला आणि बाकीच्या केसांना पण शाईन आलेली आहे. तर आता ह्या केसांना मी तेल लावून घेणार आहे, कारण मला दुसऱ्या दिवशी जेव्हा धुवायचे तेव्हा शॅम्पू करायचं आहे. आणि तेल लावले, मेहंदी लावली की म्हणजे केस धुवून झाले की तेल लावाच, म्हणजे जे काही आपल्याला रफनेस वाटतो तर तो कमी होतो. तर असे काहीसे केस दिसत होते.